आजी ते मला डायमंड शेपचं बनव ना. ते डायमंड सेट म्हणजे ते काजू कटली मिळते ती. अरे गोड नाही रे, मग येल्लो येल्लो असतं, त्याच्यावर कोथिंबीर असते. हा, त्याला पाटवडी म्हणतात. ते कर. ते पाहिजे का तुला? तुला सारखं तिखट खाऊशी वाटतं, गोड का नाही खात? कारण मी ऑलरेडी गोड. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं आजी नातीच्या किचन मध्ये मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर आज आपण पाटवडी कशी बनवायची ते पाहतोय. त्यासाठी मी आता तेल तापायला ठेवलंय. तापायला यायला. हां, आता ह्याच्यात टाकणार आहे मोहरी झालं, जिरं झालं. आता ही चांगली मोहरी तडतडते. हिंग, कढीपत्ता. हां, आता हे मी त्याचा मसाला तयार केलेला आहे पाटवडीचा. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण असं जास्त बारीक नाही, ठेचा करायचा आणि तो ह्याच्यात टाकायचा. आता या फोडणीचा इतका खमंग सुवास येतोय. त्यात आलं, मिरची, कढीपत्ता. पाटवडी अशी मोकळी पण नाही, जास्त गिचका पण नाही, ते घशामध्ये अडकतंय. मीडियम. ते आता मी कशी करायची ते दाखवते. तर हा महत्त्वाचा त्याचा मसाला हा चांगला लागतो. पाटवडी खाताना गळ्याला खोकला नाही झाला. हां, नाही जाणार. मी छान करून देते तुला. हे आपला आता हिचा मसाला परतत आलेला आहे. हा मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात हळद टाकणार आहे. बस, आता ही हळद पण छान परतून घ्यायची. आता ह्याच्यात आपण टाकणार आहे पाणी. आता हे पाणी मी टाकते. कारण मी जास्त टाकेन. त्याचं प्रमाण असतं. आता आपण शेवटी टाकणार आहे ह्याच्यात मीठ आणि तीळ. आता त्याला चांगली उकळी येऊन द्यायचं आणि उकळी आल्यानंतर त्यात ते पीठ टाकायचं आहे. तर पीठ कसं टाकायचं ते सांगते, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात आपण पीठ टाकणार आहे. पीठ कसं असं गुठळ्या नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी हा झाऱ्याचा वापर केला. झाऱ्यामध्ये करायचं. गोठळ्या गाठी सगळ्या झाऱ्यावर राहतात. 2 जण लागतील हे करायला. थापायला 2 जण लागतात. अजिबात आपली गुठळी झाली नाही आहे. एकसारखं पीठ झालं आहे आणि प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे. बघा किती छान दिसतंय. कलर पण छान आला. हे चांगलं 5 मिनिट असं शिजून घ्यायचं याला. आता हे छान मिक्स झालं आहे. तर ह्याला एक वाफ आणायची आहे. एक छान अशी वाफ आणली ना की छान होतं. तर हे जेव्हा आजीचं शिजतंय तेव्हा मी याला तेल लावते. पाट घेतलंय आणि त्याच्यावर आता तेल टाकते. पाट्यावर बनतात म्हणून पाटवडी याला बोलतात. पाट्यावर बनतात आणि वडी. तर बघा ह्याला छान वाफ आली आहे. हे आपलं छान शिजून झालेलं आहे. आता त्या पिठाला चांगली वाफ आणली आहे. आता ते आपण ह्याच्यावर टाकून थापून घेणार आहे. प्लेस एक्सचेंज. तयार. ही तर खरी मजा असते. अगं तुझ्या भातात नाही का भाजतंय की बाळा. हातात घालायचं नाही तर हात पूर्ण जळून जाईल तुमचा. कारण आमचं प्लास्टिक हे असं एखादं हातात घ्यायचं, नाही तर मग तुम्ही लाटण्याने पण लाटवू शकता. पण हे पटकन व्हायला पाहिजे ना, म्हणून आम्ही असं करतो. आता आम्ही हे लाटणं पण फिरवूनच घेतो. शेफच तू छानच आहे ग. एवढी हेल्प करते, मदत करते आणि तुला जे पदार्थ माहीत नाही ते शिकून घेते आजीकडनं. कारण हा पदार्थ जमायला जरा कठीण असतो. ते आपली छान थापून झालेली आहे पाटवडी. त्याच्यावर टाकणार आहे आपण कोथिंबीर आणि शेवटी टाकणार आहे आपण ह्याच्यावर ओलं खोबरं. त्याच्यावर पण एकदा लाटूया म्हणजे चिपकून जाईल.
त्याचे आता edges हे- सगळे स्ट्रेट करून घ्यायचे, म्हणजे नंतर त्याचा शेप मला डायमंड पाहिजे तसा होईल. ती आपली पाटवडी करून झालेली आहे. तर आता ती छान shape शेप देते. देत पाडते वड्या. तू खा आजी बाकीचं साईडचं. अरे नाही, ते बाजूचं काढायला. हे काढून घ्यायचं. वाव, ही पाटवडी किती मस्त दिसतीये. आवडली ना तुला? हो. तू मला सांगत होती काजू कटली, मला वाटलं काजू कटली. अरे मी सांगते येल्लो येल्लो काजू कटलीचा शेप, डायमंडचा शेप. हा. मला आठवतच मला नव्हतं. नंतर लक्षात आलं की हिला पाटवडी पाहिजे. तर कशी झाली आहे पाटवडी? मस्त झाली, मी खाऊन पाहिली. खाऊन पाहिली काय? तू खाऊन पाहता कशी झाली. अम्मी यम्मी यम्मी. एम्मी एम्मी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. बाय.